नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र विष्णू पाटील इंगळे। आज दिनांक 6 मे 2026। आज आपण आहोत मिरचीच्या शेतावरती। आपण बघू शकता या ठिकाणी जवळपास 20 गुंठे क्षेत्रावरती आपण मिरची लागवड केलेली आहे। मिरची लागवड होऊन जवळपास 3 दिवस या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत। 4 मे 2026 रोजी आपण मिरची लागवड केलेली आहे आणि आज तिसऱ्या दिवशी जवळपास 3 दिवस झालेले आहे आणि 3 दिवसानंतर आपण बघू शकता अशा पद्धतीचं या ठिकाणी खोड कट होऊन या ठिकाणी पडलेलं आहे। तर हे खोड किडीनं केलं असावं। तर याच्या नियंत्रणासाठी आपण या ठिकाणी लालविन हे औषध या ठिकाणी टाकत आहोत। या पिठामध्ये आपण या ठिकाणी याला मिक्स करून या संपूर्ण शेतावरती टाकण्याचं काम सध्या चालू आहे। तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतावरती जाऊन बघावं। अशा पद्धतीचं जर का खोड कुरतडलेलं असेल तर आपण या ठिकाणी लालविन 75% WP हे औषध पिठामध्ये मिक्स करून आपल्याला आपल्या संपूर्ण शेतावरती टाकायचं आहे। जर का आपल्याला लालविन नाही मिळालं तर इतर कोणत्याही कंपनीचं थायोडिकार 75% WP घटक असलेलं आपण या ठिकाणी घेऊ शकता आणि आपल्या मिरची पिकाचं या ठिकाणी खोड किडीपासून व इतर घातक किडीपासून नियंत्रण करू शकता। धन्यवाद।